अरे साहिल, सगळ्यांचे पैसे आलेत का पोरांचे? कोण राहिले कॉन्ट्रीचं? सगळ्यांचे तर आलेत पण गाब्या राहिलाय फक्त. ए गाबे देऊन टाक ना तुझी कॉन्ट्री, परवा जायचं आपल्याला. अरे दत्ता भाऊ भरेल की आपले पैसे? अरे भाऊ टाकू का तुझ्या नावावर त्याची कॉन्ट्री? साहिल, दत्ताच भरतो दर टायमाला त्याचे पैसे, तू बिंदास टाकू दे त्याच्या नावावर. हे बाबा, मी नाही भरणार तुझे पैसे. बास झालं तुझा लाड आता. तुला भरायचे असेल तर भर, नाही तर दे विषय सोडून. अरे भाऊ काय मस्करी करतोय, टाकना देऊन तेवढे पैसे राहू. अरे ऐक ना, मी काय मस्करी बिस्करी करत नाही बरं का, मी सिरियस आहे. मी काय तुझे पैसे भरणार नाही. ते मला नका सांगू त्याच्या कॉन्ट्रीचं. अरे गाबे तो काय पैसे देत नाही. एक तर पैसे दे नाही तर कॅन्सल हो. अरे भाऊ मी अजून कामात धंद्याला नाही, भारे की माझी कॉन्ट्री कोणीतरी. ए भाऊ काय करायचं, भरायचे का पैसे याचे? यार आनंद ऐक ना, सारखं सारखं तेच नको विचारू. तुला एकदा सांगितलं ना पैसे नाही भरणार मी, आणि कुणीच पैसे भरू नका. अरे हे काय लहान बाळ आहे काय? आता हे ग्रॅज्युएट झाला, याला काय नोकरी मिळत नाही का? अरे नुसतं 2-3 वर्ष आला आपल्या जीवावर जगतोय तो. कुठे गेलं तर आपणच कॉन्ट्री घेणार, कपडे घ्यायला गेलं तर तो आपल्या जीवावरच घेणार. काम धंदा करायला नको, सगळ्या आईशाराम पाहिजे. कशाला जे पैसे भरायचे सांग ना मला तू. आणि याला ना आपण डोक्यावर चढून ठेवलाय. अरे तुला काय काम होत नाही वय रे? एवढा धडधाकट आहे तू, सगळ्या देवाने तुला हातपाय सगळे चांगले दिलेत. एक काम कर, तू स्वतः जीवर आहे ना कुठं तर पैसा कमव आणि स्वतःची सगळी हाऊस पूर्ण कर. इथून पुढे ना तुला कोणच आम्ही 1 रुपया देणार नाही, तुला सांगतो. आणि मी तर तुला उभी करणार नाही. अरे कुठे तर जाऊन जीव दे, काय उपयोग नाही तुझा जगून. ते आईबाप बिचारे मरमर मारतात आणि तू इकडे हिंडतोय आमच्या जीवावरती. पिक्चरला गेलं तुझं तिकीट आम्हीच काढायचं, जेवायला गेलं आम्हीच भरायचं तुझं, नाही का? तुला कुठलं कपडे घ्यायला गेलो, अरे माझे पैसे द्या. अरे कुठपर्यंत तुला सांभाळायचा? आम्ही काय दत्तक बित्तक घेतला होय तुला? चल जा, नाही भरणार तुझे पैसे बिशे. अरे तुला आहे ना थोडी तरी लाज वाटायला पाहिजे. अरे तुझे आईबाप एवढे मरमर मारतात नाही का तुझ्यासाठी, तुला एवढं शिक्षण दिलंय. अरे 10वी-12वीची पोरं पण आहे ना 20-25 हजार रुपये कमवतात. अरे तू तर ग्रॅज्युएट झालेला आहे रे, तुला 2 पैसे कमवता येत नाही का? चल नाही का आता, परत येऊ नको आमच्यात. भाऊ लय जास्त बोलला तू त्याला. हा राव, तो नाराज होऊन निघून गेला राव. हे भाऊ, तुला याच चुकीचं बोलला काय त्याला? पोरांनो, मला पण त्याला असं बोलायचं नव्हतं रे, पण काय करू, त्यांनी दुसरा ऑप्शनच नाही ठेवला. आज सकाळी आहे ना त्याची मदर आली होती माझ्याकडे, लय रडत होती राव. ती म्हणते राव पोरगं एवढं मोठं झाले, ग्रॅज्युएशन झाले, त्याच्या वडिलांना एकतर बरं नाही, त्याचे वडील आहेत ना 2 महिने झाले त्यांना काम नाही, ते घरी आहेत. ती एकटीच कामधंदा करते. पण ह्याला कळत नाही का कामधंदा करायचं? हा 1 रुपया कमवत नाही, घरी 1 रुपया देत नाही. आता त्याचं वय झालं आहे, आता त्यांनी कुठं तर कामधंदा केला पाहिजे ना. आता होतं काय माहिती का, आपण सगळ्या त्याच्या गरजा पूर्ण करतोय. आपण सगळ्या गरजा त्याच्या पूर्ण केल्या, दरवेळेस मी त्याचे पैसे भरतोय. त्यामुळे त्याला पैशाची गरजच नाही, मग त्याला कुठली झळ लागतच नाही आहे. घरचे पण त्याला थोडेफार पैसे येतात. राहिलेल्या गोष्टी आपण काय करतो, आपण सगळे मित्रमंडळी त्याला सपोर्ट करतो नाही का. पण त्याचा हा गैरफायदा घेतोय ना. आता काय होईल माहिती का, एकतर तो सुधरेल आणि तो 100% सुधारणार. कारण आजपर्यंत मी कधीच त्याला एक शब्दाने पण दुखवला नाही, पण आज मी त्याला लय मनापासून दुखवले. त्यामुळे ना तो 100% सुधारणार, कुठं तर काम धंदा करेल नाही का. पण त्यामुळे तुम्ही पण काय त्याला इथून पुढे ना पैशाची मदत करू नका, त्याला थोडं सेट होऊ द्या नाही.